बँकवाले तुमच्याकडे आले, काय पूर्ण प्रकरण आहे त्याच्याबद्दल काय? या ठिकाणी साई विश्राम सोसायटी, ज्याचे डेव्हलपर्स आर्यदीप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, मिस्टर कुलकर्णी आणि सय्यद मोहम्मद हे दोन्ही डेव्हलपर्स आहेत. त्यांनी बँक ऑफ बडोदाकडनं एक 17 करोडचं लोन घेतलं होतं, प्रोजेक्ट लोन म्हणून घेतलं होतं. यातलं त्यांनी 10 करोडच्या आसपासचं पेमेंट बँकेला केलं आहे. बँक ऑफ बडोदाचं लोन होतं, बँक ऑफ बडोदाला ते पेमेंट केलेलं आहे. त्यातलं 7 करोड जे काय आहे पेमेंट ते बाकी होतं आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये बँक ऑफ बडोदाने आम्हाला प्रोव्हिजनल एनओसीज दिलेले आहेत आणि आम्ही 50 लोकांनी आमची इकडे घरं खरेदी केलेली आहेत. आणि ती घरं खरेदी केल्यानंतर जेव्हा ही घरं पूर्णपणे बनली आणि आम्ही या ठिकाणी राहायला आल्यानंतर बिल्डरनी त्या ठिकाणी बँकेबरोबर फ्रॉड केलेला आहे आणि तो जो फ्रॉड केलेला आहे 7 करोडचा 8 करोडचा जो काय असेल ती त्या अमाऊंटचा फ्रॉड केल्यामुळे या ठिकाणी बँकेने आमच्यावरती पजेशनची म्हणजे जप्तीची नोटीस लावलेली आहे 50 प्रॉपर्टीज वरती, ज्याच्यामध्ये आमचा बायर्स म्हणून आमचा कुठल्याही प्रकारचा दोष नाहीये. आम्ही आमचं पेमेंट जे काय आहे ते आम्ही लोन घेतलेलं आहे आणि आम्ही लोन घेऊन त्या बँकेला पेमेंट केलेलं आहे. ते बिल्डरनी कुठल्या अकाउंटला फिरवलं हे बघण्याची जबाबदारी सर्वस्वी बँक ऑफ बडोदाची होती. तिकडे कुठेतरी बँक ऑफ बडोदा कमी पडत आहे आणि बँक ऑफ बडोदाने ते काम आपल्याकडनं केलेलं नाहीये. यामध्ये आम्ही आजही बँक ऑफ बडोदाला सपोर्ट करायला तयार आहोत, परंतु बँक ऑफ बडोदानी जे कोणी डेव्हलपर्स आहेत त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करावी, ना की आमच्यावरती जप्तीचे आदेश आणावेत. जर बँक ऑफ बडोदानी त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्याची जर तयारी दाखवली तर आम्ही सर्वस्वी त्यांना सपोर्ट करू, सहकार्य करू आणि त्याच्यातनं आपण नक्कीच मार्ग काढू आणि हे जे अमाऊंट आहे ती भरण्यासाठी आम्ही 100% याच्यामध्ये प्रयत्न करू, इतकंच सांगेन. हा प्रकरणामध्ये बिल्डरचा काय रोल आहे? या प्रकरणामध्ये बिल्डरचा हाच रोल आहे की बिल्डरनी लोन घेतलं होतं, प्रॉपर्टी मॉर्गेज करून बिल्डरनी लोन घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये सर्वस्वी 50 बायर्सला अंधारात ठेवलं गेलेलं आहे. ऑलरेडी ही प्रॉपर्टी कुठेतरी अडकून पडलेली प्रॉपर्टी होती रिडेव्हलपमेंट मध्ये. बायर्स आले, सगळं काय झाल्या गोष्टी, त्याच्यामुळे ही प्रॉपर्टी कुठेतरी सुरळीत होत होती आणि सुरळीत एकदा यायला लागलेली अस्कर्ती दिसलेली असताना ते कुठेतरी बँक ऑफ बडोदाच्या नजरेत आलेलं आम्हाला दिसतंय आणि त्याच्यामुळे बँक ऑफ बडोदानी बिल्डरवरती कारवाई न करता त्यांना असं दिसलं असेल की बाबा ही प्रॉपर्टी डेव्हलप होते, या प्रॉपर्टीने पैसे आपले निघतील, या उद्देशाने का असे ना बँक ऑफ बडोदा आमच्याकडे येते असं आम्हाला एकंदरीत वाटतंय. या पूर्ण प्रकरणामध्ये तुमच्या प्रशासनाकडे काय मागणी असते? या पूर्ण प्रशासनाकडनं एकच मागणी असेल की याच्यामध्ये या आधी देखील आमच्याकडनं आमदार मनीषाताई चौधरी असतील किंवा आमदार आपले अभ्यंकर साहेब असतील, यांनी आपला याचा मुद्दा मांडला होता, विधानसभेमध्ये मुद्दा मांडला होता, परंतु त्या मुद्द्यावरती कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई अशी झालेली नाहीये. तर आमचा म्हणणं एवढंच असेल की या मुद्द्यांवरती ठोस कारवाई प्रशासनाकडनं झाली पाहिजे आणि अशा प्रकारच्या घटना भविष्यात देखील घडू नयेत याबद्दल प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून रिडेव्हलपमेंटमध्ये हे फ्रॉड नेहमीच होत असतात, परंतु हा मोठा असल्यामुळे दिसण्यात आला. तो अशा प्रकारचे फ्रॉड झाले नाही पाहिजे, एवढंच आमच्या प्रशासनाकडे मागणी आहे. सर पहली बात, बीओबी से बिल्डर ने लोन लिया है, हम लोगों ने लिया नहीं है, तो उनको बिल्डर को पकड़ना चाहिए या रेसिडेंशियल को पकड़ना चाहिए? फर्स्ट ऑफ ऑल वो है. सेकंड चीज़, अगर लोन में हम लोग को बैंक ने सैंक्शन किया है तो बैंक ऑफ बड़ौदा वालों ने ऑब्जेक्शन क्यों नहीं लिया? आज हम लोग रह रहे पोजीशन के साथ. आज छोटी बच्ची को मैं मेरे स्कूल में छोड़ के आई हूँ, एग्ज़ाम है, चालू नौकरी से छोड़ के आई हूँ, वो बिल्डर नहीं जवाब दे रहा है. आज कल परसों हो जाएगा, नरसों हो जाएगा, मेरा पूरा फ्लैट लीकेज है. रेंट हमारा, आज मैं 7 साल से रेंट पे रह रही हूँ. बिल्डर ने इतने धोखेधाड़ी से एक तो बेचा, फ्लैट बेचा, ठीक है, हम लोगों ने पूरा पोजीशन के साथ 1-1 रुपया उसको देने के बाद आज खुद का घर होने के बाद हम लोग यहाँ पे पुलिस है, बैंक है, वो लोग को आंसर कर रहे हैं हम लोग. वाई? कोई लीगल जगह पे तो रह नहीं रहे हम लोग. तो आप बिल्डर को पकड़ो, उसकी जो लीज है उसको जब्त करो, उसके घर को जब्त करो. दूसरे नॉर्मल लोगों को क्यों परेशान कर रहे हैं ये बैंक ऑफ बड़ौदा वाले? आज लोन उसने सैंक्शन किया है, उसका सिग्नेचर है, हमारा नहीं है, तो वी आर नॉट लायबल फॉर एनी लायबिलिटी. तो उनको समझना है क्यों हम लोग को, नॉर्मल लोगों को बैंक ऑफ बड़ौदा परेशान कर रही है इतना. जाके उनके फ्लैट से उनके बिकवाओ, उनकी ज़मीनें उनकी बिकवाओ. हमारे पास ऑफिशियली पोजीशन लेटर है, ऐसा तो नहीं है कि हम लोग ने बिल्डर से कोई धोखाधड़ी से एनओसी मिला हुआ है जो आपने लोन लिया हुआ था सेल का? यस, बैंक से हमारा ईएमआई कट रहा है. आज 8 साल से 10 साल से मेरा लोन ईएमआई कट रहा है. क्यों बैंक ऑफ बड़ौदा वालों ने ऑब्जेक्शन नहीं लिया किसी बैंक से? लोन सैंक्शन के टाइम पे क्यों नहीं वो लोग ने ऑब्जेक्शन लिया? तो तब भी ये बात बाहर आती थी ना बिल्डर की, ये सब जो भी स्कैंडल है वो
आज इतना स्कैंडल करके वो भाई साहब मस्त से घूम रहा है और दूसरी पूरी जनता परेशान हो रही है। व्हाट इज दिस? क्या चल क्या रहा है ये? और वो भाई साहब दूसरे लोगों को परेशान ताकि वो बिल्डर को प्रेशर करके उनका पैसा निकलवाए, ये उनका जबाबदारी। मी अनुभव घेतलाय मागच्या वेळेला जेव्हा ते 9 जूनला आले होते, भर पाऊस होता, लहान मुलं आम्ही नेसत्या कपड्यानिशी बाहेर पडलोय, खूप वाईट अनुभव होता। आणि ह्या BOB वाल्यांना जराही माणुसकी नाही आहे। सो त्यांना त्यांचं आणि बिल्डरचं जे काय आहे ते त्यांनी सॉल्व करावं। आम्ही प्रामाणिक सामान्य लोकांना हे का वेटीस धरतायत आम्हाला माहीत नाही, त्याची चौकशी करा सगळ्यांनी, ज्यांना शक्य आहे त्यांनी। आणि हे BOB वाले फ्रॉड आहेत। काय कारण काय आपल्या फ्लॅट सील करण्याचं कारण काय सांगितलं? नाही, ते यांनी कर्ज घेतलं आहे, जे बिल्डर डेव्हलपरनी कर्ज घेतलं आहे BOB वाल्यांकडून, ते आम्हाला काहीच माहीत नाही आहे ॲक्च्युली। आमचं आणि त्याचा तसं त्या आम्हाला अंधारात ठेवून काय व्यवहार केले आहेत त्या बिल्डरनी यांच्याशी आम्हाला काहीच माहीत नाही। जेव्हा ते आमच्याकडे नोटीस लावलं तेव्हा तो बिल्डर म्हणाला मी करतोय काम, मी पैसे भरतोय। अगदी आमचा ब्लॉक सील होईपर्यंत आम्ही विश्वासाने बसलो होतो ते आमच्या डेव्हलपरवर, की त्याला आम्ही खरंच खूप छान मानतो आम्ही, की हा माणूस आम्हाला या सगळ्यातून सोडवेल। पण हा माणूस आता गायब आहे, आज कित्येक दिवस तो इकडे येत नाही आहे। सो BOB आणि त्यांचे काय कनेक्शन आहे डेव्हलपरचं त्या दोघांना माहीत आहे, त्या दोघांची मिली भगत आहे सगळे। आणि ही जे त्यांची नाटकं आहेत ना ते सगळे ठरवून केलेला हा शो ऑफ गिरी आहे त्यांची, BOB आणि डेव्हलपर।